अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग 7. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी. नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैंच्या दयाळ न पवे हरी. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगठी पूर्ण एक नांदे. अभक्त पर्वतासारखी प्रचंड पापे करतो. त्याची ती पापे वज्रलेपासारखी त्याला कायम चिकटून राहतात. ज्यांना हरीविषयी प्रेम नाही ते पापी होत, ते अभक्त होत. ते दुर्दैवी असल्यानेच हरीला भजत नाहीत. वेदांत तत्त्वज्ञानाची अनंत रूपांनी व अनंत काळ बडबड केली तरी भक्ती वाचून हरी दयाळू असला तरी पावत नाही. ज्ञानदेव महाराज म्हणतात, आत्मा हा स्वयंप्रमाण असून तोच माझे सर्वस्व आहे. तोच एकटा सर्वांच्या ठिकाणी पूर्णत्वाने नांदत आहे. जीव हा मुळात परब्रह्मस्वरूप असूनही तो स्वतःला परब्रह्माहून निराळा मानतो. हा पांचभौतिक देह म्हणजे मी, अशी त्याची ठाम समजूत आहे. या समजुतीमुळेच देहाने केलेल्या पाप पुण्यांचा तो भोगता झाला आहे. बळे देह मी म्हणता, कोटी ब्रह्महत्या माथा. अनादी काळांपासून या देहाभिमानामुळे त्याच्या ठिकाणी पर्वतप्राय पापे साचली आहेत. येथे पाप हा शब्द पुण्य व पाप या दोहोंसाठी योजला आहे. भगवत प्राप्ती करून न देणारे जे जे कर्म ते सर्व अध्यात्माच्या दृष्टीने पापच होय. श्री माऊली म्हणतात, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. जो नामस्मरणादी रूप भक्ती करत नाही त्याची पाप पुण्यरूप दोन्ही प्रकारच्या पापांमुळे जन्म मृत्यूरूप संसारातून कधीच सुटका होत नाही. मूर्तीवर वज्रलेप केल्यानंतर तो जसा मूर्तीला घट्ट चिकटून बसतो तसे पुण्य पापाचे संस्कार सूक्ष्म देहाला चिकटून बसतात. त्यासाठी माऊलींनी युक्ती सांगितली ती भगवंत नामस्मरणाची. एका परमात्म्याशिवाय दुसरे काही नाही असा ज्याच्या बुद्धीने निश्चय केला व ज्याची बुद्धी विषय सुखाची वासना सोडून देऊन सर्व कर्मे ईश्वराप्रित्यर्थच करू लागली, तो पाप पुण्यरहित होतो. तात्पर्य, भक्त नामस्मरणादिकांनी पाप पुण्यरहित होतात आणि अभक्तांची त्यांच्या फळांचा भोग घेण्यावाचून सुटका नाही. शिवाय ती भोगताना नवीन पापपुण्ये होतच असतात. म्हणूनच त्यांना वज्रलेप होतात असे म्हटले आहे. ज्यांची सगुण भगवंतांच्या ठिकाणी आवडी नाही, ज्यांचा हरिनामावर विश्वास नाही, म्हणून जे नामस्मरणादी भक्ती करीत नाहीत त्यांना अभक्त म्हणावे. असा अभक्त श्रेष्ठ जातीत जन्मलेला असला तरी पतितच होय. माऊली म्हणतात, तैसे भक्तिहीनाचे जिणे, जो स्वप्नीही पुरी सुकृत नेणे. तेणे संसार दुःखासी भाणे, वोगरिले. अभक्ताकडून परमेश्वर प्राप्तिकारक सुकृत स्वप्नातही घडत नाही. त्यामुळे त्याच्या पुढे संसारूप ताटच नेहमी वाढलेले असते. ज्या नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते व जे उच्चारण्यासही कोणतेच कष्ट करावे लागत नाहीत, असे नामस्मरण न करणारे मानव दैवहत म्हणजेच हतभागीच म्हटले पाहिजेत. कारण भगवंतावर प्रेम आणि त्याच्या नामाचा उच्चार करण्याची इच्छा उत्पन्न व्हायची तर पदरी पुण्याचा मोठाच साठा असायला हवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, हेच खरे. ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते हे खरे, पण ते नुसते शब्द ज्ञान नव्हे. अहम ब्रह्मास्मी असे नुसते तोंडाने म्हणणे हे झोपेतल्या बरळण्यासारखेच आहे. अशी वेदांत शास्त्रातील अनंत वाक्ये अनंत वेळा उच्चारली तरी भक्ती वाचून भगवंत भेटणार नाहीत. मोरोपंत यावर छान सांगतात. ते म्हणतात,
हरिहर भक्ती अनादर करीती, धरिती मनात पंचदशी, त्यांच्या ज्ञानाग्नीने न जळे एकही पट प्रपंचदशी. हरिहर भक्तीचा तिरस्कार करणाऱ्यांनी मनात सतत पंचदशी नावाच्या वेदांत शास्त्राचे चिंतन केले तरी त्यांच्या त्या शब्दज्ञानाच्या अग्नीने प्रपंचरूप वस्त्राची एक दशी म्हणजे एक दोरासुद्धा जळणार नाही. ज्या ज्ञानाने भगवंताची प्राप्ती करून घ्यायची त्या भगवंताविषयीच भक्ती नसेल तर त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे. म्हणूनच अशा ज्ञानाला बरळ म्हणजे अर्थहीन बडबड म्हटली आहे. अशा बडबडीने श्रीहरी दयाळू असले तरी त्याला भेटणार नाहीत. नाथ महाराज म्हणतात, निर्विकल्प स्वरूपप्राप्ती अवश्य करणे आहे चित्ती, ते करावी भगवद्भक्ती उत्कटप्रीती अविश्रम. मोक्षासाठी ज्ञान हवे असेल तर तेही भगवंतच देईल असा दृढ विश्वास बाळगावा. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हा परमात्माच आत्मा असून आम्हाला त्याच्या वाचून काहीच प्रमाण वाटत नाही. प्रत्यक्षादीप्रमाणे आणि त्या प्रमाणांनी कळणारे जग आपल्याला कळते. ते या श्रीहरी रूप प्रमाणाने त्याच्या सत्तेने सर्व वस्तू सत्तावान आहेत. निर्गुण व सगुण ही श्रीहरीची दोन्ही रूपे व्यापकच आहेत. येथे हा आत्मा असे म्हणून सगुण निर्गुणाचे ऐक्य दाखविले आहे. सर्वांगटी या पदाने सगुणाचे व्यापकत्व सांगितले. पूर्ण या पदाने त्याच्या निरतिशय ऐश्वर्याचा बोध करून दिला. निधान शब्दाने त्याच्या अनंत कल्याण गुणाचा निर्देश केला आणि नांदे असे म्हणून अंतर्बाह्य सर्वत्र एका श्रीहरीचीच लीला असल्याचे सूचित केले. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.